नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आपलं मराठमोळा ब्लॉग चॅनलवरती कोकणचं अमित या चॅनलवरती मित्रांनो. तर आपण क्रिकेट म्हटलं की जीवनाचा एक श्वास. सकाळी 7 वाजता घरातून बाहेर पाहिजे, संध्याकाळी 7 वाजता एक वडापावरती पूर्ण दिवस जातो तरी क्रिकेटचा नाद काय सुटत नाही. संडे असला का सकाळी फक्त क्रिकेट असतं. तर आमच्या ऑफिसमध्ये पण लगभग 2 दिवसांनी मोठे टुर्नामेंट आहे किंवा मॅचेस आहेत. तर आमच्याकडे मोठे स्टार खेळांचा सराव आहे. तर कशा प्रकारे सराव चालतो, कोण किती बॅटिंग चांगली करतो. प्रत्येकजण बोलतो इथं मी असं खेळतो, मी तसं खेळतो, मी आमच्या गल्लीमध्ये असे चौके मारतो. तर आज बघूया मैदानामध्ये कोण किती चौके मारतं, कोण कशी फिल्डिंग करतं. तर छोटासा सराव शिबिर आहे, कोण किती चांगलं खेळतो आपण बघणार आहोत. मग चला जाऊया ऑफिस मित्रांच्या सराव शिबिर क्रिकेटच्या. टीमचे स्टार खेळाडू दीपेश पूर्ण सज्ज. बघा ना, आपण बॅट दाखव, किट दाखव आपली. ओ माय गॉड, पूर्ण सील पॅक किट आणले बॅटची नवीन. क्या बात आहे. किती चौके मारणार आज? किती चौके मारणार? 6 चौके मारणार. ओके. तुमचे बॅट्समन पंकज म्हणजे मैदानात खेळायचं आपल्याला अजून टाईम आहे. इथंच सराव चालू आहे, अजून मैदान बाकी ऑफिसमध्ये चालू झालं. ओके. किती विकेट काढणार सुनील? मी आज 6 विकेट काढणार. ओ माय गॉड, किती ओव्हर मिळणार आहे? 2 ओव्हरमध्ये. अच्छा. आणि इकडे ही काय, अरे मी काय बोलतोय, आपल्याला क्रिकेट मॅचला जायचं आहे, नो फॅशन शोला मित्रा. टाईम आहे अजून. चंगू मंगू म्हणजे चंगू अनिकेत उर्फ काठी. भावा किती विकेट काढणार आज? कशी बॅटिंग करणार आहे? धुवाधार बॅटिंग. बॅट्समन साहेब काय सांगता, किती पोर मारतात सरावमध्ये तुम्ही आज? तरी पण 4 तरी मारणार. ओके. संघाचे कर्णधार प्रदीप, काय सांगाल? आज सराव आहे, पहिल्या दिवसा लगभग 2 दिवसाची मॅच आहे आपल्या. तर कशा प्रकारे सराव चालू, तुम्ही कसा सराव करून घ्याल खेळाडूंकडून? या लोकांकडून बॉलिंग बॅटिंग अच्छा. चांगली करून घेणार. जो तो म्हणतो की मी आमच्या मैदानात असं खेळतो तसं खेळतो, आज कळ वाटतं मैदान कोण कसं खेळताना. गेल्यावरती समजेल ओके. कोण खेळतोय ते. ओके, चला एन्जॉय बेस्ट ऑफ लक. आपण बघताय प्रभादी नाका सगळी टीम ना अशा प्रकारे चायचा आस्वाद घेता, नंतर प्रॅक्टिस सेशन आहे आपण बघताय. विकी सर काय सांगाल? लगभग 2 दिवसांनी मोठी मॅच आहे, तर तुमचं सराव चाललं. काल पहिले सत्र झालं, आज दुसरं सत्र आहे सरावाचं. ते काय कशावर सराव चाललाय? पुरा आता प्रॅक्टिस करायचं आपली. अच्छा आपली प्रॅक्टिस करायची. अच्छा मला वाटते प्रदीप बॉलिंग आणि बॅटिंग करू शकतो. अच्छा. तसेच उत्तम चांगला खेळतोय तो अच्छा. प्रदीप. आणि आमचे सर आहेत प्रशांत सर, अच्छा. ते पण चांगली बॅटिंग करत आहेत. अच्छा. त्याच्यामध्ये आपल्याला बॉलिंग बघितलं तर बॉलिंगचं टेन्शन आहे जरा. बॉलिंग आज बघू आपण काय ते. आपण सरावामध्ये नाही, पण माझा एक मोठा प्रश्न तुम्हाला असा सगळ्यात मोठा की सगळेजण बोलतात मी चेंजिंगमध्ये मगाशी बघितलं की मी असा खेळतो, मी तसा खेळतो माझ्या एरियामध्ये. आज मैदानात कळलं कोण कसं खेळतं, बरोबर ना? बघू ना आपण. ओके. आपण जस्ट आता मैदानामध्ये पोहोचले प्रभादेवी या ठिकाणी. तर सगळे खेळाडू जमले. आता थोड्या वेळ सरावाला सुरुवात होईल. आपण बघताय यासाठी 2 जण बघताय असे फोनवर काहीतरी करतायत, विकी आणि सूरज. तर त्या ठिकाणी दीपेश आहे, तसेच पंकज हातात बॅट घेऊन काहीतरी करतोय. ओम कसं काय पहिल्याच बॉल हरवला, मग खेळणार कसं वेड्यानं? काय सांगाल? आज सराव आहे, तर कशा प्रकारे सराव होईल तुमचा? 2 दिवसांनी मॅच आहे, मोठी टुर्नामेंट आहे ऑफिसची. तर त्यासाठी दुसरा दिवस सत्राचा सरावाचा. तर कशा प्रकारे काय बॅटिंग काय नियोजन आपलं? अच्छा अच्छा. आणि म्हणजे काय ठरवलं, बॅटिंग करणार बॉलिंग करणार काय ठरवलं आहे? ओके. कॅप्टन देईल तो. ओके ठीक आहे. म्हणजे सरावाच कडक आहे, जोरात आहे. थँक्यू सो मच. तर मॅच असणार 4 ओव्हरची, 2 टीम असणार, टीम ए टीम बी. 4 ओव्हरची मॅच, 4 बॉलर फ्रेश असणार. ओके. चला कोण कॅप्टन कोण आहे? प्रदीप. आणि कॅप्टन कोण? सर कॅप्टन. हा चला मागा. अमितला मागितलं, मला मागितलं. विकी. चला ओके. फर्स्ट विकी. हा इंद्रा. 2 अजून स्टार आलेत पाठवून. हा तर इंद्रा पुढा बोला. सर बोला. अनिकेत. सुहास आला. ओके. सागर. हा ओके. फटाफट. हां पंकज. हां चला. तर ए दादा पण राहिला, सागर पण राहिला. सागर आलं. ओके. ए रूल्स आहे का? हे रूल्स 4 ओव्हरची मॅच असणार, 4 बॉलर. हा ओके. 4 ओव्हरची मॅच. ओके स्टार्ट. टॉच कोण होते? हे 2 बॅटिंग ओपनिंग आले आपले दादा मिथून दादा, आणि आमचे सर बॅटिंग आले ओपनिंग. चला बॅट्समन. हुईज बॅट्समन? हां प्रदीप. अच्छा क्षेत्ररक्षण लावा पटापट. मोबाईलमध्ये आहे का? चला. प्रदीप टीमचे कॅप्टन, टीम बीचे कॅप्टन कातुर्डे. चला स्टार्ट. मीच ऐकूया, मी थांबा करतो. चला अशा प्रकारे क्षेत्ररक्षण आलं आपण बघताय. लॉंग ऑफला आहेत आपले विकी आणि सागर, आणि स्टॉपरला आपण बघताय सागर उप
आणि काठी आणि सूरज आहे बॉलर प्रदीप आमचे भाव आणि बॅटिंगला आमचे धुरंधर कप्तान बॅट्समन सुहास काकम. चला स्टार्ट. हे स्टार्ट हा स्टार्ट. चला तर पहिला बॉल टाकत आहे आमचे प्रदीप कातुर्डे आमच्या टीमचे कर्णधार. चला पहिला बॉल स्टार्ट. पहिल्या मॅचचा पहिला बॉल आणि पहिलाच बॉल डॉट. तर बॉल काय समजला नाही आमच्या खेळाडूंना. दुसरा बॉल बघूया आणि हा जमा. आमचे बॅट्समन आऊट झालेत पहिल्या बॉलला. 2 बॉल 1 विकेट 0 रन. पहिली मॅच चालू आहे. मिथून काही टेन्शन आले. पहिलाच विकेट पडला 2 बॉलमध्ये. पुढील बॅट्समन सत्तू सर आमचे. चला बघूया आणि हा खणखणीत चौका मारला सरांनी. 4 रन. 3 बॉल 4 रन झालेत. चौथा बॉल प्रदीप यांचा आणि हा गुड शॉट आणि सिंगल रनासाठी आणि हा थ्रो केलाय काठीने आमच्या पण गुड थ्रो. 4 बॉल 5 रन. बॅटिंगसाठी आलेत मिथून. 5वा बॉल. चला बघूया आणि हा खणखणीत पण काय रन नाही. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण प्रदीप यांचं स्वतःच्या बॉलिंगवरती. उत्कृष्ट लास्टचा बॉल. पहिल्या ओव्हरचा लास्टचा बॉल चालू आहे. रन झाले 5 रन. लास्ट बॉल. अच्छा आणि हा काहीतरी होत आहे. कोणतरी आऊट आहे. अजून नाही. अच्छा अंपायर डिसिजन नॉट आऊट. इकडे आऊट नाही आहे. अशा प्रकारे ओव्हर संपली. पहिल्या षटकामागे 7 रन 1 ओव्हर 1 विकेट. दुसरी बॉल टाकायला दुसरी ओव्हर आमचे परम मित्र विकी. ओके स्टार्ट ओके स्टार्ट ही साईड राईट आर्म ओव्हर विकी यांचा. हो उत्कृष्ट अशी लाईन विकी यांची आणि निर्धाव चेंडू. सेकंड बॉल बघूया विकी यांचा. विकी पाय नको उचलू बाबा. नाईस बॉल. वंटी डी 1 धाव. गुड शॉट आहे मिथून यांचा. अशा प्रकारे 2 बॉल 9 रन. चुरशीचा सामना चालला आहे 2 संघामध्ये. संघ ए आणि संघ बी मध्ये. पुढचा बॉल आणि व्हाईट बॉल 2 बॉल 9 रन. हा सॉरी चुकीची दुरुस्ती. 2 बॉल 11 रन झालेत. पुढील बॉल हा उत्कृष्ट शॉट मिथून यांचा. काठी यांची सुंदर अशी फिल्डिंग उर्फ अनिकेत. 3 बॉल 12. पुढचा बॉल विकी यांचा सरांसाठी. नो 14. 3 बॉल 14. साईड चेंज काहीतरी करतायत. हा लास्ट आणि हा पुढचा बॉल आणि परत नो आणि हा आणि नाही काय नाही वाचलं. काहीच रन नाही पण नो बॉल आहे. नो आहे. हे स्कोर मोज रे बाबा. 3 बॉल झाल्या फक्त विकी. पुढील बॉल आणि हा दांडा. हु इज नेक्स्ट. ओके 4 बॉल. उत्कृष्ट बॉल विकी यांचा. पुढील बॅट्समन सुनील. डॉट बॉल. लास्ट बॉल रे. हे काय 14ला लास्ट बॉल 4th ओव्हर विकी यांचा आणि हा निर्धाव चेंडू. 2 ओव्हर 14 रन 3 विकेट. पुढील कोण टाकताय. सूरज गायकवाड यांची पुढील बॉलिंग 3ऱ्या ओव्हरसाठी. ओके स्टार्ट नाव. हा पुढची लाईन हा पुढची लाईन स्टार्ट. ओ आणि हा यांचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण 1 रनासाठी. पण बघताय पुढील हा कीपर आपलाच आहे. पुढील बॉल 4 बॉल 16. हा कीपर आमचे इंद्रजित फिल्डिंग लावताना अशा प्रकारे सेटिंग चालले. 3 बॉल 17 रन. पुढील बॉल आणि हा उत्कृष्ट शॉट आणि हा खणखणीत चौका मिथून यांचा. 4 बॉल झालेले आहेत. उत्कृष्ट अशी बॅटिंग मिथून यांची. झालाय 1 बॉल 3 ओव्हर. पुढील बॉल आणि हा सिंगल. धाव ना. सामन्याचा आपण बघताय लगभग 30 रन झालेत. बॉल गुड. हा येऊ दे ठीक आहे. लास्टचा बॉल आणि हा धाव रे. लास्टचा बॉल चल धाव ना.
आणि अशा प्रकारे 4 षटकं संपलेत. 4 षटकामागे 32 रन. बी संघाला जिंकणं 33 रनांची आवश्यकता. ओके चला ए संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यावं लवकर लवकर. कर्णधार स्वतः बॅटिंग आहे आपण बघताय. या ठिकाणी प्रदीप आणि संघाती आहे पंकज. लगभग 35 रनाचं आव्हान आहे आणि पहिली बॉलिंग होते आमचे टीमचे धुरंधर बॉलर सुहास खाकम. चला हां अंपर काहीतरी डिस्कस करताना या ठिकाणी प्रथम बॉल सुहास यांचा, प्रदीप यांना चला टाकतात बघूया आपण. तर हा चालू स्टार्ट पहिला बॉल आणि हा काहीतरी घडलं या ठिकाणी आणि लगभग नाही काहीच नाही धावून काही नाही काढलंय. तर एक पण निर्धाव बॉल एक बॉल 0 रन. पुढील चेंडू सुहास यांचा आणि हा बघता आपण खणखणीत बॉल 1च रन. 2 बॉल 1 रन. सुहास यांचा आणि हा काहीतरी मारलाय आणि बॅट्समन 6 मारून बाद. तर 1 ओव्हर 3 बॉल 1 रन 1 विकेट. पुढील बॅट्समन आपण बघताय सागर पडदरे आमचे मित्र. बॉल सुहास यांचा, त्यांचे मित्र भाऊ सागर यांना. चला नेक्स्ट बॉल बघूया आपण. आणि हा काहीतरी डॉट बॉल काहीतरी घडलंय. डॉट बॉल आपण बघताय. 1 बॉल 4 बॉल 1 रन. पुढील बॉल सुहास यांचा, सागर यांना आणि हा खणखणीत मारलाय पण सरांची उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण 1च रन. 5 बॉल 2 रन. लास्टचा बॉल प्रदीपसाठी सुहास यांचा आणि हा बॉल टाकलाय आणि आपण बघता टॅप पद्धतीने मारलाय. सागर यांची काहीतरी गचा असं फिल्डिंग पण 1च रन. 1 ओव्हर सागर, प्रदीप यांना 1 ओव्हर 4 रन 32 रनाचा आवश्यकता आणि नो बॉल पहिलाच आणि हा खणखणीत चौका. बॉल पहिलाच बॉल सागर यांचा आणि हा काहीतरी होतंय आणि सागर पडदले अशा प्रकारे रनआउट झालेत. तर 1 बॉल 9 रन 2 विकेट. पुढील बॅट्समन माझा भाऊ मित्र चॉकलेट बॉय कोण, सूरज. चला आणि हा उत्कृष्ट फटका सुहास यांचा उत्कृष्ट क्षेत्र निर्धाव चेंडू. 3 बॉल 9 रन. पुढील बॉल विकी यांचा आणि हा 2 बाउंड्री. पुढील बॉल चेंडू नो 15. बॉल गेले गाठी बॉल गेले नाही 5 आणि गुड शॉट यांचा 1 रनासाठी 17 रन झालेत. 12 बॉल 17. दुसरे षटक संपले. 2 ओव्हर 17 रन. जिंकण्यासाठी 12 बॉल 15 रनची आवश्यकता. पुढील बॉल आमचे मिथून स्लो आर्म लेफ्ट आर्म बॉलर राईट आर्म आय थिंक बॉलर आहेत. चला बघूया. पहिला बॉल आपल्या प्रदीपसाठी टीमचे कॅप्टनसाठी टीम बीचे आणि पहिला बॉल टाकतात मिथून आपण बघताय. या ठिकाणी पहिला बॉल आणि हा खणखणीत फटका पण त्या ठिकाणी सुंदर असं क्षेत्ररक्षण सरांचं निर्धाव चेंडू आपण बघताय. 1 बॉल 17 रन. पुढील बॉल मिथून यांचा प्रदीपसाठी आणि हा उत्कृष्ट फटका पुन्हा असं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. तर 2 बॉल आपण बघताय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. 2 बॉल 18 रन. 2 बॉल 18 झालेत. आपण बघताय तिसरं षटक चालू आहे. हंपर बोलतात का ते मारायचे बॉल मारायचा आहे. तिसरा बॉल सूरजसाठी मिथून यांचा. तो बोलतो आपण सिंगल काढूया. चला पुढे बघूया आणि हा उत्तर ठेवला पण काहीतरी होतंय. एकच 18. 3 बॉल 18 रन. 19. 3 बॉल 19. पुढील चेंडू मिथून यांचा प्रदीपसाठी आणि हा खणखणीत फटका चौकार. 8 बॉल 10 रनाची बॅटिंग गरज असताना प्रदीप 33 ला विन हां झाले. तर आपण बघताय 8 बॉल 10 रनाची जिंकण्याची आवश्यकता. पुढील बॉल मिथून यांचा 5वा चेंडू प्रदीपसाठी आणि हा खणखणीत फटका निर्धाव चेंडू 1 रनासाठी. तर 5 बॉल 25 शेवटचा चेंडू बॅटिंगला आपण बघताय सूरज हा लास्टचा चेंडू आहे. लगभग आपण 7 बॉल 8 रनाची आवश्यकता. लास्ट बॉल सूरजसाठी आणि हा सिंगल उत्कृष्ट वंडी आणि हा उत्कृष्ट चेंडू या ठिकाणी काय नाही निर्धाव चेंडू. तर 5 बॉल 8 रनाची आवश्यकता. पुढील चेंडू प्रदीपसाठी आपण बघता स्टेप आउट करतोय प्रदीप आणि हा खणखणीत फटका उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. 2 बॉल 4 बॉल 8 रनाची आवश्यकता बी संघाला जिंकण्यासाठी. पुढील चेंडू सुहासचा प्रदीपसाठी आपण बघता या ठिकाणी. पुढील फटक हा टॅप मारा फटका उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि काहीतरी घडतंय आणि हा आउट. आय थिंक आउट आहे. 8 रनाची आवश्यकता बी संघाला जिंकण्यासाठी आणि पुढील फलंदाज आपला विकी मित्र
तर सुरुवातचा पुढील चेंडू विकीसाठी 3 बॉल 8 रनाची आवश्यकता आणि हा निर्धाव चेंडू पण स्टंपिंग सुटले सुनीलकडनं. 2 बॉल 8 रनाची आवश्यकता. 2 बॉल 8 रनाची आवश्यकता बी संघाला जिंकण्यासाठी. आणि विकी बॅटिंग करताना आपण बघता या ठिकाणी तर आव्हान थोडं जड झालं या ठिकाणी. लगभग पराजय पक्का बी संघाचा. आणि हा डॉट चेंडू आणि अशा प्रकारे ए संघाचा विजय झालेला आहे. आपण बघताय पहिल्या मॅचमध्ये आपण बघताय मॅच सिरीजचा स्कोर आपण बघायला या ठिकाणी. तर 3 मॅच झाल्या. पहिली मॅच ए संघ जिंकला, दुसरी मॅच टाय झाली आणि तिसरा मॅच बी संघ जिंकलाय. आज चौथी मॅच आहे, फायनल मॅच. बघूया काय होतं. संघ प्रदीपचा आहे आणि प्रदीप संघाची बॅटिंग आहे. आम्ही पण त्या संघामध्ये आहे आणि बी संघाची क्षेत्ररक्षण आहे. तर खूप चुरशीची मॅच आहे. लगभग आपण बघा या ठिकाणी सुहास काकम या ठिकाणी प्रदीपला आपण बघता या ठिकाणी. प्रदीप बॅटिंग करताना अशा प्रकारे. तर पहिला बॉल आणि हा खणखणीत काय होते 2 रन. कोपऱ्यात बॉल घ्या 2 रन. 1 बॉल 2 रन. पुढील बॉल सुहास यांचा प्रदीपसाठी आपण बघता या ठिकाणी. आणि हा खणखणीत पण 1च रन. निर्धा 1चे डिक्लेअरसाठी आपण बघता या ठिकाणी. पंचांचा निर्णय 1 रनासाठी. 2 बॉल 3 रनाची गत झालेत. पुढील बॉल सुहास यांचा प्रदीपसाठी आपण बघता. तर आणि हा खणखणीत फटका आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या ठिकाणी पण 1 रन. 3 बॉल 4 रन झाले आपण बघता या ठिकाणी. खूप चुरशीची मॅच चालली आहे. आता बॅटिंग आमचे इंद्रजित लाखन राईट हँड बॅट्समन, थोडंसं हिटिंगच्या रूपातले बॅट्समन. चौथा बॉल त्याच्यासाठी आणि हा खणखणीत आणि सीमापेच्या बाहेर BSL छक्का आणि इंद्रजित लाखन तंबूच्या बाहेर. आता आमचे मित्र आहेत अनिकेत सावंत उर्फ काटी पुढच्या बॉलसाठी. 4 बॉल 3 रन 1 विकेट. बॉल नवीन बॅट्समन अनिकेत सावंत. सुहास यांचा बॉल. बघूया काय होत आहे. तर फुटकासा फटका उत्कृष्ट क्षेत्र सरांचा आमच्या. तर 5 बॉल 5 रन. लास्ट बॉल पहिल्या षटकामधील. आणि बॅटिंगला आहेत आपले प्रदीप बघताय आपण टीमचे कर्णधार. आणि हा खणखणीत फटका आणि उत्कृष्ट फेकरक्षण. 4 आहे. अनिकेतसाठी आपण दुसरं षटक बघताय आपण. तर पहिला बॉल आणि हा टटवलाय आणि तिवारी बॉल पकडताना 1च रन. नाही 10 रन झालेत. अशा प्रकारे पुढील चेंडू प्रदीपसाठी मिथुन यांचा आपण बघताय या ठिकाणी. तर सिंगल टटवला बाय चेंडू प्रदीपसाठी दुसऱ्या ओव्हरचा आपण बघताय. आणि हा खणखणीत फटका आणि अनिकेत आऊट. अशा प्रकारे रन आऊट झालाय. 2 प्रदीपसाठी आणि हा खणखणीत फटका पण सूर्याची फिल्डिंग काही रन नाही. निर्धाव चेंडू 1 ओव्हर 4 बॉल 11 रन. पुढील चेंडू प्रदीपसाठी मिथुन यांचा आणि हा फटका आणि 2 रन. 4 बॉल ना 5 बॉल 13. दुसरं षटक मार्गस्थ आपण बघता या ठिकाणी. शेवटचा चेंडू मिथुन यांचा प्रदीपसाठी आपला मार्गस्थ होता आपण बघता या ठिकाणी. आणि फिल्डिंग अशा प्रकारे आहे. तर चला पुढील चेंडू बघूया. आणि हा फटका आणि हा चौकार. उष्णा चौकार प्रदीप यांचा. घेऊन आपले सागर घेऊन येतात. समोर बॅटिंगला सागर होतात. आणि हाच आणि प्रदीप अशा प्रकारे रन. पहिला बॉल नो टाका सगळ्यांनी. आणि हा चौका. गुड बॅटिंग. आपण बघताय पुढील बॉल सागरसाठी. आणि हा परत सिंगलसाठी. आणि हा चौका. 3 बॉल आपण बघताय या ठिकाणी. 3 बॉल 26 रन. पुढील चेंडू सागरसाठी आपण बघताय या ठिकाणी. आणि हा नो बॉल बाद आहेत. आणि बॅटिंग आहे दीपेश आपण बघताय या ठिकाणी. 26 झालाय. 2 ओव्हर 4 बॉल. आणि हा सिंगलसाठी आपण बघताय 27 बॉल सुटला. लास्ट बॉल 2 ओव्हर 5 बॉल 27 रन. लास्ट बॉल सागर यांचा प्रदीपसाठी आपण बघताय या ठिकाणी. लास्ट बॉल आणि हा नाही 28 ओव्हर चेंज. 3 ओव्हर 28 रन. 3 ओव्हर मागस शेवटची ओव्हर मागसता आपण बघताय कोण टाकतंय. सहज आपण बघताय पुढील लास्टची ओव्हर 3 ओव्हर 28 रन. पुढील ओव्हर सरांची आमच्या. तर आपल्या प्रदीपसाठी बघता आपण यासाठी पहिला बॉल सरांचा. 4थ्या ओव्हरचा आपण बघताय या ठिकाणी. आणि हा पहिला बॉल आणि जमा बॅट सुटलेली आहे. बॅट्समन फेल. 1 रन. नो बॉल. 29 रन झाले. 1 बॉल 29.
पुढील चेंडू सरांचा प्रदीपसाठी आणि हा खणखणीत एकच रन. शेवटच्या ओव्हरचा आपण बघता 19 दीपेसाठी 30 झाला 30 झाला. 2 बॉल. पुढील चेंडू प्रदीपसाठी आणि हो डॉट बॉल. घुमेला काय कळत ना. पुढील चेंडू आणि हा आऊट. दोन आणि 2 रनासाठी. 2 बॉल बाकी आहे चौथ्या ओव्हरच्या. परत टफ मॅच होणार असं वाटतं मला. शेवटची मॅच. और क्या हुआ ये? एक बॉल. मरमरून खेळतोय. लास्ट बॉल 33 रन. आणि हा खणखणी चौका. बी संघाला जिंकणारी 38 बनाने काय चालू पहिल्याच बॉलला विकेट पडला रनआउट च्या दिशेने. दुसरा बॉल विकीचा सरांसाठी आपण बघता या ठिकाणी. आणि हा पण डॉट बॉल. 2 बॉल 0 रन. विकी यांची उत्कृष्ट अशी बॉलिंग सरांसाठी आपण बघता या ठिकाणी. पुढील चेंडू नो आणि आमच्या घुमेने बॉल सोडलाय. 2 रन धावून काढले. चल 1 बॉल 3 रन झाले अशा प्रकारे. 3 बॉल 2 बॉल 3 रन. पुढील चेंडू विकी यांचा सरांसाठी आणि बोल्ड. हे नो आहे 2 बॉल 4 रन. पुढील चेंडू विकी यांचा सरांचा 5 रन. पुढील चेंडू विकी यांचा 39 6 रन. नो दे आर नो. 6 रन झाले 2 बॉल 39 रनाची आवश्यकता. पुढील चेंडू विकी यांचा सरांसाठी 7 रन. 3 बॉल 7 रन. पुढील चेंडू विकी यांचा सुहाससाठी. नवीन बॅट्समॅन आहे सुहास आपण बघता या ठिकाणी. तर विकीचा चेंडू टाकतो विकी आणि हा डॉट बॉल आहे. काय नाही डॉट बॉल आहे. 8 रन. पुढील षटक आपण बघताय 39 प्रदीपचं षटक. आपण बॅटिंग सर आहेत आमचे. आणि हा खणखणीत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. 2 बॉल 11 पुढे बघताय आपण. आणि उत्कृष्ट चेंडू 3 बॉल 12 रन झालेत. 38 सामना. पुढील चेंडू प्रदीप यांचा सुहाससाठी आणि हा डॉट बॉल. 4 बॉल 12 आणि हा चौका खणखणीत. 4 बॉल 16 रन. 5 बॉल 16. लास्ट बॉल आणि हा पण खणखणीत चौका. आणि अजून 2 ओव्हरमध्ये 19 रन पाहिजेत. 20 38 20 पाहिजे अजून. तर पुढची बॉलिंग सागर आपले बघताय. 12 बॉल 20 रनाची आवश्यकता या ठिकाणी. आमची बॅटिंग 38 आपण बघताय या ठिकाणी. प्रति पॉईंट आणि हा पुढचा बॉल सागर यांचा सरांसाठी आपण बघताय या ठिकाणी. आणि गडी बाद अशा प्रकारे 1 बॉल 20 रन. पुढचा विकेट. आणि आता बॅटिंग आहे आपल्या विकेट पडला काहीतरी बीच संघावरती काहीतरी प्रेशर आला आपण बघताय. 1 बॉल 20 रन. पुढील बॉल सागर यांचा. मामा नो बॉल आहे आणि हा नाही. तर आपण 2 रन भेटले आपण बघतात. तर 1 बॉल 22 झाला आहे. 1 बॉल 22 रन. पुढील चेंडू सागर यांचा सुहाससाठी आणि सुहास कधी आपण बघताय 2 बॉल 25 हो गेला आहे. चलो आगे. पुढचा चेंडू 2 पुटकुळाचा फटका सुहास यांचा. 3 बॉल 27 11 रन पाहिजे जिंकण्यासाठी. फक्त 9 बॉल 11 पाहिजेत. आणि हा 8 बॉल 10 रनाची आवश्यकता. एक चुरस मॅच चालू आहे आपण बघता या ठिकाणी. बॅटिंगला मिथून. चला पुढील चेंडू सागर यांचा मिथूनसाठी आपण बघताय. 8 बॉल 10 रनाची आवश्यकता. आणि हा नो बॉल. आणि आता नो बॉल 3 रन 31 हो गया. 31 8 बॉल 7 रनाची आवश्यकता. आणि हा डॉट बॉल 7 बॉल 7 रनाची आवश्यकता. पुढील बॉल आणि हा सिंगल.
6 रनाची आवश्यकता आहे. 6 बॉल 6 रनाची. ए विकी डबल ओव्हर नाही सॉरी डबल ओव्हर नाही सॉरी भावा. हे सुवास 2 टाकल्या थांबा. तर भावा 6 बॉल 6 साठी 6 बॉल 6 चुरस सामना. बॅटिंगला मिथून आपण बघताय 6 बॉल 6 पाहिजेत. लास्टची मॅच 6 बॉल 6 पाहिजे. विकी यांचा बॉल मिथूनसाठी आपण बघताय या ठिकाणी अशा प्रकारे. नो बॉल आणि प्लस नो 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 नो. तर 6 बॉल 5 रनाची आवश्यकता. पहिला बॉल विकी नो टाकला आपल्या. दुसरा चेंडू विकी यांचा पहिला बॉल असेल या ओव्हरचा आपण बघताय. मिथून स्ट्राईक वरती आणि डॉट बॉल. 5 बॉल 5 रनाची आवश्यकता. खूप चुरस मॅच चालली आपण बघताय या ठिकाणी. मिथूनने डॉट बॉल केला आपण बघताय या ठिकाणी. तर 6 बॉल 5 रनाची आवश्यकता. खूप चुरस मॅच चालली आपण बघताय. आणि हा ए डी 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 ए वंडी हे स्ट्राईक मध्ये आवश्यकता. 4 बॉल 4 रनाची मिथूनची बॅटिंग चालू आपण बघताय. पुढचा बॉल विकीचा मिथूनसाठी आपण बघताय. ए वंडी हे नो नाही आता. 3 बॉल 3 रनाची आवश्यकता. खूप चुरस मॅच चालू आपण बघताय. निर्णायक मॅच आपण बघताय. 3 बॉल 3 पाहिजेत. नो तर 3 बॉल आणि हाताचा नो दिला अंपरने. तर 1 रन पाहिजे. 1 रन जिंकण्यासाठी 3 बॉल मध्ये बी संघ. आणि हा विजयी फटका सुहास यांचा. आणि बी संघ हा जिंकलेला अशा प्रकारे सिरीज जिंकलाय. 2-1 जिंकलाय. आणि ए संघ पराजय अशा प्रकारे. हे भावा होता ऑफिसच्या टीमचा सराव शिबिर किंवा प्रॅक्टिस मॅच आपण बघू शकता. या ठिकाणी लगभग 4 मॅच झाल्या. तर पहिली मॅच ए संघ जिंकला. दुसरी संघ टाय झाली. तिसरी संघ बी संघ जिंकला. आणि लास्टची मॅच परत बी संघ जिंकला. अशा प्रकारे 2-1 बी या संघाने विजय मिळवला. तर खूप छान वाटलं प्रॅक्टिस करायला ठिकाणी. आपल्याला ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.